सुरुवातीलाच आमच्या श्रद्धेचं ठिकाण असलेल्या सेवालाल महाराजांना विनम्र अभिवादन करतो। जय सेवालाल। आपल्या गौर बंजारा समाज हा खऱ्या अर्थाने तांड्यावर राहणारा आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवालाल महाराजांच्या विचाराने चालणारा समाज आहे। एक प्रामाणिक समाज, कष्ट करणारा समाज म्हणून महाराष्ट्रात या समाजाची ओळख आहे। या समाजातील कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील आणि कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेब असतील, या दोन महाभूतींनी आपल्या महाराष्ट्रात या समाजाचं प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राच्या जडणघडणीत विकासात खूप मोठं योगदान दिलेला हा समाज आहे। हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण वसंतराव नाईकांकडे पाहतो। माझे वडील कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेब यांचं भाग्य होतं की ते त्यांच्या बरोबर आमदार म्हणून काम करत होते आणि मी स्वतः भाग्यशाली आहे की मी सुधाकरराव नाईक साहेबांबरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे जवळून या दोन्ही नेत्यांचं कार्य आम्ही बघितलेलं आहे। मला हे सांगायचं एवढ्यासाठीच की बंजारा समाजाचं या राज्यासाठी आणि या देशासाठी खूप मोठं योगदान आहे। आज या समाजाच्या मागण्या ज्या आहेत, या रास्त मागण्या त्यांच्या वतीनं केल्या जात आहेत। जे आताच मला निवेदन दिलं, मला जे सांगितण्यात आलं, त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबादच्या गॅझेटमध्ये आज जो बंजारा समाजाचा उल्लेख आहे तो एसटी मध्ये आहे। कर्नाटक मध्ये जर गेलं तर बंजारा समाज एससी मध्ये आहे। म्हणजे आपल्या दोन खेटूंच्या राज्यामध्ये हे दोन्ही ठिकाणी बंजारा समाजाला एसटी एससी चं आरक्षण आहे। ते का आहे? पूर्वीपासून खऱ्या अर्थाने हा समाज आदिवासी समाजासारखाच त्यांचं रीतिरिवाज, त्यांचं खानपान, त्यांचा पहनावा, त्यांची संस्कृती, मला म्हणायचं की आदिवासी समाजाच्या संदर्भाने ज्या ज्या काही गोष्टी असतील, लग्नविधी असतील, काही वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्काराच्या विधी असतील, या सगळ्या विधी या त्यांच्याशी संबंधित आहेत। शिक्षणामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, आर्थिक क्षेत्रामध्ये असतील, मागासलेला समाज, भटका समाज, आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जी काही मूल्यमापनाची जी काही फुलपट्टी असते, या फुलपट्टीमध्ये जर बंजारा समाज आदिवासी म्हणून त्या फुलपट्टीमध्ये बसत असेल तर मग त्यांना एसटी मध्ये का नको, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि तोच प्रश्न घेऊन आज आमचा गौर बंजारा समाज या ठिकाणी मागणी करतोय। मला माहिती आहे की मागच्या महिन्यात अतिशय अभूतपूर्व असा मोठा मोर्चा आपल्या जालन्यामध्ये या ठिकाणी केला होता। सर्व समाज एकवटला होता आणि त्या सगळ्या समाज बांधवांनी ही रास्त मागणी केली होती की आमचं सगळंच जर एसटी किंवा आदिवासी सारखा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी त्याचा दर्जा दिला पाहिजे। या सर्व पार्श्वभूमीवर आज मला एवढंच सांगायचंय की गौर बंजारा समाजाच्या माध्यमातून
अनेक होतकरू तरुण मुलं पुढे येऊन काम करू पाहतायत, शिक्षण घेऊन पुढे जाऊ पाहतायत, व्यवसायासाठी धडपडतायत. पण या सगळ्यांसाठी जर एसटीचं आरक्षण असेल तर त्यांच्या कामाला, त्यांच्या गतीला, म्हणजे त्यांच्या कामाला अधिक गती प्राप्त होऊ शकणार आहे. आणखीन लवकर त्यांना दारिद्र्यातून, सामाजिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने गती प्राप्त होऊ शकते.